तीन घटकांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. प्रथमतः मराठी व्याकरणामध्ये सुरुवातीला आपण वाक्य संश्लेषण हा भाग पाहणार आहे. वाक्य संश्लेषण यामध्ये केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य या तीन वाक्य प्रकारांचा आपल्याला अभ्यास पाहायचा आहे. तर बघूया आपण. पहिला आहे केवल वाक्य. आता केवल वाक्य म्हणजे काय? तर आपल्याला वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. पण ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश म्हणजे कर्ता आणि एकच विधेय म्हणजे क्रियापद, म्हणजे ज्या वाक्यामध्ये फक्त एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात. आणि केवल वाक्य हे अखंड असतं, शुद्ध असतं, अर्थात त्याला शुद्ध वाक्य किंवा अखंड वाक्य असेही म्हणतात. मग हे केवल वाक्य साधं असू शकतं, विधानार्थी असू शकतं, प्रश्नार्थी असू शकतं, आज्ञार्थी असू शकतं, होकारार्थी असू शकतं किंवा नकारार्थी असू शकतं. असं कोणत्याही प्रकारचं हे वाक्य असू शकतं. उदाहरणार्थ हे पहा, इथं आपल्याला माहितीसाठी मी 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय शूर होत्या. आता यामध्ये लक्ष्मीबाई हा कर्ता आहे या वाक्यातला आणि होत्या हे क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. कर्ता म्हणजे काय? वाक्यामध्ये जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. आणि म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय शूर होत्या हे अखंड वाक्य आहे. हे कुठेही वाक्य थांबलेलं नाही. आणि म्हणून ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्या वाक्याला आपण केवल वाक्य असं म्हणतो. दुसरं वाक्य पहा. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. पुस्तकं हा कर्ता आहे आणि टाकतात हे क्रियापद आहे. तिसरं वाक्य आहे. विद्यार्थ्यांनो, पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. आता या ठिकाणी एक प्रकारची सूचना केलेली आहे, आज्ञा केलेली विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांनो, पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. अर्थात हे देखील अखंड वाक्य आहे. आणि म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये टीव्ही चालतो त्याच्यासाठी केबल असते. केबल कुठं कट झाली तर आपल्याला टीव्हीवरती प्रसारण दिसत नाही. तशाच पद्धतीनं या केवल वाक्यामध्ये केबल हा शब्द लक्षात ठेवून जे वाक्य अखंड असतं त्या वाक्याला आपण केवल वाक्य असं म्हणतो. यामध्ये पहा, काही वाक्य आणखी तुम्हाला माहितीसाठी दिलेले आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात हे दिलेलं आहे. तर ही वाक्य तुम्ही लक्षपूर्वक पहा. उद्देश आणि विधेय शोधायचे. मामा घड्याळ आणले का? बघा, हे प्रश्नार्थक वाक्य म्हणजे केवल वाक्य हे एकच वाक्य आहे, अखंड वाक्य. मग ते आज्ञार्थी असू शकतं, प्रश्नार्थी असू शकतं, होकारार्थी, नकारार्थी, साधं किंवा विधान असं कोणत्याही प्रकारात असू शकतं. पण ते अखंड असतं, शुद्ध असतं आणि एकच असतं. अर्थात त्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. हे पहा, मगाचंच वाक्य मी आपलं या ठिकाणी अगोदर घेतलं होतं. इथं झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय शूर होत्या हेच वाक्य इथं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा हे वाक्य आपण या ठिकाणी अगोदर पाहिलं आहे. म्हणजे वरील वाक्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये या तिसऱ्या वाक्याचं आपण थोडक्यात बघूया. इथं विद्यार्थी हा उद्देश आहे, कर्ता आहे आणि आणा हे विधेय आहे म्हणजे क्रियापद आहे हे आपल्या लक्षात येतं. इतर शब्द उद्देश विस्तार किंवा विधेय विस्तार आहेत, पण प्रत्येक वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असल्यामुळे अशा वाक्यांना केवल वाक्य असे म्हणतात. मग केवल वाक्याची वैशिष्ट्य कोणती किंवा केवल वाक्य कसं ओळखायचं?
तर ह्या 2-3 काही गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. तर आता सांगितल्याप्रमाणे एकच उद्देश व एकच विधेय केवळ वाक्यात असतं. म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद केवळ वाक्यामध्ये असतं. या वाक्यात कमीत कमी शब्द असतात. केवळ वाक्य हे लहानात लहान असतं, कमीत कमी शब्दामध्ये केवळ वाक्य असतं. केवळ वाक्य हे विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. आणि केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयान्वयी अव्यय वापरले जात नाही. उभयान्वयी अव्यय म्हणजे आणि, व, अथवा, किंवा, पण, परंतु, परी अशा प्रकारची किंवा जर तर, जेव्हा तेव्हा, जसे तसे, जेवढा तेवढा अशा, म्हणून, कारण, सबब अशा प्रकारची जी काही उभयान्वयी अव्यय आहेत ती केवळ वाक्यामध्ये अजिबात वापरली जात नाहीत. तर हे केवळ वाक्य आपल्याला पाहायला ओळखायला अत्यंत सोपं आहे. दुसरं वाक्य आहे मिश्र वाक्य. आता यामध्ये पहा, मिश्र वाक्य कसं ओळखायचं. तर एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. म्हणजेच जर दोन वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर, आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे कोणती, तर हे पहा खाली सांगितले तुम्हाला इथं. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययी पुढील प्रमाणे म्हणजे वाक्यामध्ये जर म्हणजे, की, म्हणून, जे ते, कारण, का, यास्तव, सबब, जर तर, जरी तरी, जेव्हा तेव्हा अशा प्रकारचे जर शब्द आले तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य आहे असं आपण ओळखायचं. उदाहरणार्थ पहा, आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. बघा दोन वाक्य त्या ठिकाणी, एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो म्हणजे जेव्हा तेव्हा. दुसरं, जे चकाकते ते सोने नसते. बघा जे ते म्हणजे वाक्य दोन आहेत, चकाकणे, नसणे, चकाकते, नसते, दोन क्रियापद या ठिकाणी आलेले आहेत. पुढचं वाक्य, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा. आता की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने हे वाक्य जोडलेलं आहे. पुढं, मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. जेवढे तेवढ्या या ठिकाणी हे आपल्याला उभयान्वयी अव्यय अर्थात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी या शब्दावरून सांगता येईल. या ठिकाणी बघा, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा, तर प्रिंट मिस्टेक झाली, बचा भ पाहिजे होता. की हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मग आपण जर ही वाक्य लक्षात घेतली आता सांगितल्याप्रमाणे, म्हणजे जे चकाकते ते सोने नसते, यामध्ये ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर जे चकाकते हे वाक्य अवलंबून आहे. म्हणजे जे वाक्य स्वतंत्र असते त्याला मुख्य किंवा प्रधान वाक्य असं म्हणतात आणि अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य म्हणतात. म्हणजे जे चकाकते हे गौण वाक्य आहे आणि ते सोने नसते हे मुख्य वाक्य आहे. आणि म्हणून दुसरं वाक्य तर सांगितलंय, आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. आता पाऊस पडतो हे मुख्य वाक्य आहे, पण आकाशात काळे ढग जमतात म्हणजे जेव्हा हे गौण वाक्य. ही अशी वाक्य आपण जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली पाहतो किंवा ही जोडलेली आहे. मिश्र वाक्य ओळखायचं कसं, तर त्याची काही वैशिष्ट्य पहा. एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अनेक गौण वाक्य यामध्ये असतात. दोन्ही वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. हे पहा, गुरुजी म्हणाले हे एक वाक्य आणि प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा हे दुसरं वाक्य. ही दोन वाक्ये की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत. किंवा दुसरं वाक्य, आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. म्हणजे आकाशात काळे ढग जमतात आणि पाऊस पडतो
ही दोन वाक्ये जेव्हा आणि तेव्हा या दोन शब्दांनी जोडलेली आहेत, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत. जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, हे तिसरं वैशिष्ट्य. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यामुळे तयार होणारे नवीन वाक्य हे मिश्र वाक्य असते. आणि म्हणून तुम्ही हे शब्द जर लक्षात ठेवले तर या शब्दावरून आपल्याला मिश्र वाक्य सहज ओळखता येईल. विशेषतः जर, तर, जेव्हा, तेव्हा, कारण, म्हणून, सबब, जरी, तरी अशा प्रकारचे शब्द तुम्ही लक्षात ठेवून अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्र वाक्य ओळखता येईल. तर ही वाक्य लक्षात ठेवा. पुढं वाक्याचा तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. या संयुक्त वाक्यामध्ये देखील आपल्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी दोन वाक्य जोडलेली असतात. आता दोन्ही वाक्य मुख्य असतात, प्रधान असतात. बघा, दोन किंवा अधिक वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर संयुक्त वाक्य तयार होते. म्हणजे दोन वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. मग ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती? तर आणि, व, अथवा, किंवा, पण, परंतु, परी, बाकी, म्हणून, सबब, यास्तव अशा प्रकारची ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. पहा वाक्य आपण उदाहरण बघूया. मी पहाटे लवकर उठतो हे एक मुख्य वाक्य आणि 1 तास अभ्यास करतो हे दुसरं वाक्य. ही दोन वाक्ये व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेला आहे. वच्या ठिकाणी आणि लिहिलं तरी हे वाक्य बरोबर आहे, कारण व आणि या दोघांचा अर्थ एकच. म्हणजे मी पहाटे लवकर उठतो आणि 1 तास अभ्यास करतो असं म्हटलं तरी हे संयुक्त वाक्य बरोबर आहे. संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो. आता हे संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो. आता फिरायला जातो हे एक वाक्य आणि खेळायला जातो हे दुसरं वाक्य. म्हणजे दोन्ही वाक्ये, दोन्ही क्रिया एका वेळेस घडणार नाहीत. मी एकतर फिरायला जातो किंवा खेळायला जातो, म्हणून किंवा हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे. आजी नोकरीतून निवृत्त झाली म्हणून तिला सवड मिळाली. या वाक्यामध्ये म्हणून बघा, आजी नोकरीतून निवृत्त झाली हे एक मुख्य वाक्य आणि तिला सवड मिळाली हे दुसरं वाक्य. म्हणून या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने हे वाक्य जोडलेलं आहे, म्हणून या वाक्याला संयुक्त वाक्य असं म्हणायचं. ते संयुक्त वाक्य कसं ओळखायचं बघा, त्याची वैशिष्ट्ये. दोन किंवा अधिक केवळ वाक्य असतात आणि ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, ती एकमेकांना जोडलेली असतात. जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात आणि एकमेकांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारे जोडवाक्य हे संयुक्त वाक्य असते. अशा प्रकारे आपल्याला हे 3 प्रकार या ठिकाणी सांगता येतील. अशा प्रकारे केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे आपल्याला ओळखण्याच्या दृष्टीने अत्यंत सोपं आहे. फक्त गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय ही जर लक्षात ठेवली तर आपल्याला मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य त्यातून सहज ओळखता येईल. आणि केवळ वाक्य हे अखंड वाक्य असतं. त्या केवळ वाक्यामध्ये फक्त एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. दुसरा आपला व्याकरणाचा भाग आहे तो म्हणजे काळ. आता हे अगदी आपण पहिलीपासून म्हटलं तरी पाहत आलेलो आहे. या काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता वर्तमान काळ म्हणजे काय, तर चालू काळ, जो काळ चालू आहे किंवा जी क्रिया सध्या चालू आहे, घडत असते, त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. भूतकाळ म्हणजे काय, तर जी क्रिया घडून गेलेली आहे, पूर्वी घडलेली आहे, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. आणि भविष्यकाळ म्हणजे काय, तर जी क्रिया पुढे घडणार आहे त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या 11वीच्या आपल्याला या काळाचे म्हणजे मुख्य 3 काळाचे प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. त्यामध्ये सामान्य, अपूर्ण, पूर्ण आणि चालू पूर्ण. तर
हे काळही आपल्याला अत्यंत सोपे आहेत ओळखण्यासाठी. तर घटक चाचणीसाठी सध्या तरी तुम्ही मुख्य हे 3 काळ लक्षात ठेवा: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तुम्हाला आपल्या घटक चाचणीसाठी साधारणपणे वाक्य दिलेलं असेल आणि त्यासाठी काळाचा प्रकार ओळखा म्हणून सांगितला जाईल. तर ऑनलाईन परीक्षा देत असताना आपल्याला फक्त पर्याय दिले, त्या पर्यायावरती फक्त टिक करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि योग्य त्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला ते उत्तर त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे, क्रिया सुरू आहे, घडत आहे, किंवा ती क्रिया चालू असताना त्यामध्ये आपल्याला सामान्य, अपूर्ण, पूर्ण आणि चालू पूर्ण हे काळ अशा पद्धतीने आपल्याला पाहता येतील. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्यामध्ये साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. तर एक उदाहरण इथं घेतलंय, मी पुस्तक वाचतो. आता वाचतो ही क्रिया सुरू आहे, घडत आहे. भूतकाळामध्ये मी पुस्तक वाचले, क्रिया पूर्वी घडलेली आहे. बघा, हेच वाक्य मी पुस्तक वाचतो वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये मी पुस्तक वाचले आणि भविष्य काळामध्ये क्रिया पुढे घडणार आहे म्हणजे मी पुस्तक वाचेन. अपूर्ण मध्ये बघा, वाचन संपलेलं नाही म्हणजे क्रिया चालू आहे परंतु ती अपूर्ण आहे म्हणजे मी पुस्तक वाचत आहे, अपूर्ण वर्तमान काळ. मी पुस्तक वाचत होतो म्हणजे भूतकाळामध्येच, पण मी ते पुस्तक म्हणजे माझी क्रिया चालूच होती, मी पुस्तक वाचत होतो. आणि अपूर्ण भविष्य काळामध्ये मी पुस्तक वाचत असेन म्हणजे माझी क्रिया चालू असेल पण भविष्य काळामध्ये. पूर्ण वर्तमान काळामध्ये अर्थात वाचन पूर्ण झालेलं आहे म्हणजे मी पुस्तक वाचले आहे. भूतकाळामध्ये मी पुस्तक वाचले होते आणि पूर्ण भविष्य काळामध्ये मी पुस्तक वाचले असेन. रीती वर्तमान काळ म्हणजे काय, तर पुस्तक वाचन क्रिया नेहमी घडत असते म्हणजे मी पुस्तक वाचत असतो वर्तमान काळामध्ये. रीती भूतकाळामध्ये मी पुस्तक वाचत असे आणि भविष्य काळामध्ये मी पुस्तक वाचत जाईन. तर आपल्याला या 3 मुख्य वर्तमान काळामध्ये या 3 मुख्य काळामध्ये साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. अर्थात हे जे उपप्रकार आहेत ते आपण नंतर सविस्तर आणखी पाहणार आहोत. पण घटक चाचणीच्या दृष्टिकोनातून फक्त तुम्ही वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ ही 3 काळ, या 3 काळामध्ये क्रिया चालू आहे, क्रिया घडून गेलेली आहे आणि क्रिया पुढे घडणार आहे, अशा पद्धतीने फक्त हे 3 काळ लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासाठी इथं काही महत्वाच्या 3-4 टिप्स दिलेल्या आहेत. वाक्यात क्रियापद एकटेच असेल तर तो साधा काळ असतो. क्रिया सुरू आहे म्हणजे संपलेली नाही तर तो अपूर्ण आहे समजून आपण अपूर्ण काळ त्या ठिकाणी ओळखू शकतो. क्रिया पूर्ण झाली याचा जर बोध आपल्याला होत असेल तर तो पूर्ण काळ असतो आणि एखादी क्रिया नेहमी किंवा सतत घडत असेल तर तो रीती काळ असतो. अर्थात हे साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती या काळाला अनुसरून, हे उपप्रकाराला अनुसरून आहेत. तर आपण फक्त वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ सध्या घटक चाचणीसाठी लक्षात ठेवा. तिसरा आपला व्याकरणाचा भाग महत्वाचा आहे तो म्हणजे शब्दभेद. आता या पुस्तकामध्ये आपल्याला, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शब्दभेदामध्ये बराचसा या ठिकाणी अभ्यास दिलेला आहे. पण आपण घटक चाचणीच्या दृष्टिकोनातून सध्या फक्त थोडक्यात एक कृती जी आपल्याला सोडवायला दिलेली आहे त्या कृतीमध्ये फक्त मी काही महत्वाचे 3-4 शब्द, अर्थात एक 4 शब्द या ठिकाणी महत्वाचे घेतलेले आहेत. तर पहिला आहे शब्दातील उच्चार साधर्म्यानुसार कृती करा. इथं शब्द दिलेले बघा, उच्चार आपला पहा 4 आणि 4. लिहिताना पण 4 आणि 4 लिहिताना सारखंच आहे पण उच्चार बघा, इथं उच्चार साधर्म्य, इथं 4 आपण क्रमाने येणारी संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 3 नंतर येणारी संख्या म्हणून 4. तर वाक्यात उपयोग काय, एकूण मुख्य 4 दिशा आहेत, 4 दिशा आहेत. किंवा आपण असे म्हणू शकतो की एकूण मुख्य 4, मग आपल्याला माहिती आहे की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4 दिशा आहेत. आणि दुसरा 4
चार म्हणजे कोवळे हिरवेगार गवत. तर माळ रानावरील चारावर शेळ्या चरत होत्या. म्हणजे जो आपण शेळ्यांचा चारा म्हणतो, हिरवेगार गवत, चारा किंवा चार, कोवळे हिरवेगार गवत, माळ रानावरील चारावर शेळ्या चरत होत्या. आणि म्हणून या ठिकाणी उच्चार साधर्म्यानुसार चार चार, जरी इथं दोन्ही शब्द दिसायसारखे असले तरी, किंवा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. चार म्हणजे क्रमाने येणारी ही चौथी संख्या, तीन नंतर येणारी संख्या. आणि म्हणून चार आणि चार, माळ रानावरील चारावर शेळ्या चरत होत्या. आपल्याला परीक्षेसाठी फक्त असा एखादा शब्द दिला जाईल, चार असेल, खोड असेल, किंतु असेल, पाणी असेल, किंवा आणखी दुसरा कुठलाही शब्द असू शकेल. तर या दिलेल्या शब्दाचे अचूक दोन अर्थ ओळखा. मग तुम्हाला अशा प्रकारचे एक शब्द दिला नाही, त्याचे दोन अर्थ दिले जातील आणि तीन पर्याय चुकीचे दिलेले असतील. तर अचूक अर्थ ओळखण्यासाठी दोन त्याचे जे काय अर्थ आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. दुसरा शब्द आहे उच्चार साधर्म्यानुसार खोड, म्हणजे वाईट सवय. त्याला फार तो फार खोड करतो, म्हणजे खोड करणे त्याची वाईट सवय आहे. म्हणजे त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, या खोडचा अर्थ वाईट सवय. आणि दुसरा खोड म्हणजे झाडाचा बुंदा किंवा झाडाचा जो काही तुकडा असतो, ठोकळा असतो किंवा झाडाचा बुंदा असतो. राजू खोडाला टेकून बसला होता. बघा इथलं या खोडाचा अर्थ झाडाचा बुंदा. पण खोड आणि खोड एकाच अर्थ, खोड म्हणजे वाईट सवय आणि दुसऱ्या खोडचा अर्थ झाडाचा बुंदा. आपल्याला असे दोन अर्थ विचारलेले असतील किंवा खोड या शब्दाचे दोन अचूक अर्थ ओळखा, तर वाईट सवय आणि झाडाचा बुंदा. किंवा चार या शब्दाचे दोन अचूक अर्थ ओळखा, तर क्रमाने येणारी संख्या आणि कोवळे हिरवेगार गवत. अशा प्रकारे आपल्याला तिथे ओळखता आले पाहिजे. हा पर्याय ओळखला की आपल्याला त्या ठिकाणी तो पर्याय बरोबर येऊन आपली त्या ठिकाणची काय मार्क मिळवण्याची आपली हातोटी आहे ती आपल्याला साध्य करता येईल. दुसरा आहे शब्दभेदामध्ये शब्द लेखनातील सूक्ष्म बदल. आता इथं बघा किंतु आणि किंतु, हा जो त आहे तो ऱ्हस्व आहे आणि हा त आहे तो दीर्घ आहे. या किंतूचा अर्थ आहे पण किंवा परंतु, पण परंतु. आणि दुसरा किंतु दीर्घ आहे, त्या किंतूचा अर्थ आहे शंका, संशय. आता या किंतूचा आपल्याला वाक्यात उपयोग पण परंतु. पेपर संपला किंतु एक प्रश्न लिहायचा राहिला. पेपर संपला पण एक प्रश्न लिहायचा राहिला. पेपर संपला परंतु एक प्रश्न लिहायचा राहिला. म्हणजे किंतूचाच अर्थ इथं पण परंतु अशा प्रकारचा आहे. आणि दुसरा जो किंतु आहे तो म्हणजे शंका, संशय. मनात किंतु झाल्यामुळे काम झाले नाही, हा किंतु. दुसरा शब्द बघा, म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ हा शब्द लेखनातला अतिशय सूक्ष्म बदल आपल्या लक्षात आला की आपण अतिशय तंतोतंत शुद्ध लेखनानुसार आपण आपल्या जे काही मराठीतल्या चुका आहेत ते सुधारू शकतो किंवा मराठी सुधारू शकतो. दुसरा शब्द बघा पाणी, आणि इथं देखील पाणी, पण हा दीर्घ नि आहे न, आणि इथं ऱ्हस्व न आहे. तर या पाणीचा अर्थ आहे जल, उदक, आणि हा पाणी म्हणजे त्याचा अर्थ आहे हात, हस्त. ह्या पाणीचा आपण जर वाक्यात उपयोग केला, पाणी जपून वापरले पाहिजे. आणि हा जो ऱ्हस्व न आहे, विष्णूचे विशेष नाम चक्रपाणी आहे. आता चक्रपाणी म्हणजे काय? चक्र आहे पाणीत ज्याच्या, म्हणजे चक्र आहे हातात ज्याच्या, असा तो म्हणजे विष्णू. आणि म्हणून शब्द लेखनातील सूक्ष्म बदल आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतला की त्याचे अर्थ पण आपल्याला बदलताना लक्षात येतात. आणि अर्थ बदलले की वाक्यात उपयोग करताना हे शब्द कुठे आपण वापरायचे हे आपल्या लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आपल्या घटक चाचणीसाठी वाक्य संश्लेषण, त्याबरोबरच काळ आणि शब्दभेद हे तीन घटक आपण आज थोडक्यात पाहिले. आपण आपल्या पुढच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून किंवा पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हे भाग नंतर सविस्तर पाहणार आहोत. आज फक्त आपण घटक चाचणीच्या दृष्टीने हे तीन घटक थोडक्यात पाहिलेले. विद्यार्थी मित्रांनो, याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित घटक चाचणी सोडवा. अर्थात
ही घटक चाचणी आपण बहुपर्यायी पद्धतीनं दिलेली आहे. 25 प्रश्न आहेत. 25 प्रश्नांसाठी 25 गुणांची ही परीक्षा. त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. एकच पर्याय त्यातला बरोबर असेल. बरोबर पर्यायावर तुम्ही बरोबर क्लिक करा आणि आपली ही घटक चाचणी सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.